IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण वालचंद सांगली, SGGS नांदेड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर या 5 कॉलेजबद्दल तसेच त्याच्या 2024चा कट ऑफ याबद्दल माहिती घेतलेली आहे। आज आपण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। तर हे आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद। या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट 1960 साली झालेली आहे आणि 2006 साली हे कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे। त्यामुळे इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळणार आहे। ह्या कॉलेजचं जर प्लेसमेंट जर बघाल तर मिनिमम पॅकेज 3 लाख आहे, ॲव्हरेज पॅकेज 4.5 लाख आहे, तर मॅक्झिमम पॅकेज 9 लाख आहे आणि ह्या ठिकाणी 60% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट किंवा जॉब मिळालेला आहे। कॉलेजची फीस बघूया 2025-26 या वर्षी ओपन कॅटेगरीसाठी 81,000 आहे, EWS EBC ह्या कॅटेगरीसाठी 74,000, TFWS साठी 66,000, SC ST ह्या कॅटेगरीसाठी 1,500, तर VJ NT OBC SBC या कॅटेगरीसाठी 41,000 आहे। मुली जर असतील त्यांना TFWSची फीस पडेल। त्यांच्यासाठी फीस जरी माफ असली तरी फक्त ती ट्यूशन फीस माफ आहे। तर ट्यूशन फी माफ होऊन जे काही फीस राहते ती आहे TFWS म्हणजे ट्यूशन फी वेव्हियर स्कीम, ह्याचे जे काही फीस आहे तशीच फीस मुलींना येणार आहे। तर ह्या कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2024 साली प्लेसमेंटचं डेटा आपण बघणार आहोत। तर पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, ह्याचा इंटेक 60 आहे, त्यामध्ये 54 विद्यार्थ्यांना जॉब मिळालेला आहे। म्हणजे ह्या ब्रँचचं प्लेसमेंट 90% आहे, म्हणजे 90% विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी जॉब मिळालेला आहे। इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्लेसमेंट जे आहे ते 50% आहे, म्हणजे फक्त 50% विद्यार्थ्यांनाच ह्या ठिकाणी जॉब मिळालेला आहे। ENTC मध्ये 48% प्लेसमेंट आहे, इलेक्ट्रिकलमध्ये 55%, मेकॅनिकलमध्ये 80% प्लेसमेंट आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 38% प्लेसमेंट आहे। म्हणजे टोटल 360 विद्यार्थ्यांपैकी 215 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळालेलं आहे, म्हणजे ह्या कॉलेजचं प्लेसमेंट 60% आहे। कॉलेजमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी आहे, मुलांसाठी हॉस्टेल फॅसिलिटी आहे, त्यामध्ये टोटल 389 सीट्स किंवा विद्यार्थ्यांना हे हॉस्टेल मिळू शकते। मुलींसाठी गर्ल्स हॉस्टेल आहे, यामध्ये टोटल 403 सीट्स आहेत आणि हॉस्टेलची फीस 1,650 पर इयर एवढी आहे, म्हणजे हॉस्टेलची फीस ही खूप कमी आहे आणि मेस चार्जेस 18,000 पर इयर अशा पद्धतीनं आहेत। कॉलेजचा कॅम्पस बघूया। कॉलेजच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळे इव्हेंट्स किंवा कल्चरल फेस्टिवल होतात। कॉलेजमध्ये ऑडिटोरियम आहे, ज्या ठिकाणी सेमिनार वर्कशॉप कंडक्ट केले जातात। प्लेग्राऊंड आहे आणि हा कॅम्पस ग्रीन आहे। सेपरेट लायब्ररी बिल्डिंग आहे, क्लासरूम कॉम्प्लेक्स आहे, ज्या ठिकाणी थेरी क्लासेस चालतात आणि लॅब जे आहेत ते त्या डिपार्टमेंटला होतात। कॉलेजमध्ये ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग। तर अशा ह्या 6 ब्रँचेस ह्या कॉलेजमध्ये आहेत। प्रत्येक ब्रँचचा इंटेक 60 आहे, तर अशा टोटल 360 इंटेक ह्या कॉलेजचा आहे। प्रत्येक ब्रँचचा चॉईस कोड आपण बघू शकता। पहिले 4 डिजिट कॉलेजचा कोड आहे 2008 आणि पुढचे 5 डिजिट हा ब्रँचचा कोड आहे। तर असे कॉलेजचा कोड आणि ब्रँचचा कोड असा मिळून चॉईस कोड तयार होतो। तर आपण आता ब्रँच वाईज कट ऑफ बघणार आहोत। गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, जी 1986 साली ह्या कॉलेजमध्ये स्टार्ट झालेली आहे आणि ह्याचा 2024 साली म्हणजे मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे।
तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता जनरल आणि लेडीजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा 2024 म्हणजे मागच्या वर्षीचा काय कट ऑफ आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. आत्ताच प्रोविजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे. त्यामध्ये आपला जे काही मेरिट नंबर आहे तो स्टेट मेरिट नंबर आपण कट ऑफच्या कॉलममध्ये बघू शकता. ओपन कॅटेगरी असेल तर आपल्याला 8,000च्या आतमध्ये आपला स्टेट जनरल मेरिट नंबर पाहिजे किंवा आपले पर्सेंटाईल 97 पर्सेंटाईल पाहिजेत तरच आपल्याला ह्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळेल. आपली EWS कॅटेगरी असेल तर पर्सेंटाईल 96च्या अबोव पाहिजेत आणि आपला स्टेट जनरल मेरिट नंबर 12,000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला EWS मधून आपल्याला ॲडमिशन मिळू शकेल. इतर कॅटेगरीसाठी कट ऑफ पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर आपण बघू शकता. पुढची ब्रँच बघूया, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ही ब्रँच 2000 साली ह्या ठिकाणी चालू झालेली आहे आणि याचा मागच्या वर्षी म्हणजे 2024 सालचा कट ऑफ हा अशा पद्धतीने आहे. ओपन कॅटेगरी असेल तर आपला कट ऑफ 96 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट मेरिट रँक 11,000च्या आतमध्ये पाहिजे. मुली असतील तर त्यांचा स्टेट मेरिट रँक 12,500च्या आतमध्ये पाहिजे. EWS कॅटेगरी असेल तर कट ऑफ 95 पर्सेंटाईल आहे आणि स्टेट रँक 14,900च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी IT ब्रँच मिळू शकेल. इतर कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत आणि त्याचा जनरलचा आणि लेडीजचा कट ऑफ पर्सेंटाईल किती आहे आणि क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर किती आहे हे आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची ब्रँच बघूया, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि याचा 2024 म्हणजे मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. ओपन कॅटेगरीसाठी जनरलच्या 15 सीट्स आहेत, लेडीजच्या 6 सीट्स आहेत. जनरलमध्ये मुलं आणि मुली दोघंही ॲडमिशन घेऊ शकतात. लेडीजमध्ये फक्त मुलींनाच ॲडमिशन ह्या ठिकाणी मिळेल. तर जनरलचा जो कट ऑफ आहे तो 94 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर 16,400 आहे. तर मुलींसाठी कट ऑफ 94.77 आहे आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर 15,800 आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मुलींचा कट ऑफ मुलांपेक्षा हाय गेलेला आहे. EWS मध्ये 92 पर्सेंटाईलला कट ऑफ आहे आणि इतर कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघू शकता. त्यानंतर पुढची ब्रँच बघूया आपण, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. 1960 साली ह्या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चालू झालेली आहे आणि ह्याचा 2024 म्हणजे मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. आपली ओपन कॅटेगरी असेल तर जनरलच्या 15 सीट्स आहेत, लेडीजसाठी 7 सीट्स आहेत. जनरलचा जो कट ऑफ आहे 91 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर 24,000 आहे. लेडीजमध्ये 91 पर्सेंटाईलला कट ऑफ गेलेला आहे आणि त्याचा स्टेट मेरिट नंबर 25,000 आहे. इतर कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ पर्सेंटाईल आणि स्टेट जनरल मेरिट नंबर आपण बघू शकता. आपली कुठलीही कॅटेगरी असली तरी जे काही ॲडमिशन होणार आहेत ते स्टेट जनरल मेरिट नंबरनुसार होणार आहेत. पुढची ब्रँच बघूया, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ही ब्रँच देखील 1960 पासून ह्या ठिकाणी आहे. याचा जो चॉईस कोड आहे 2008612110 असा आहे आणि याचा 2024 म्हणजे मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो अशा पद्धतीने आहे. ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ पर्सेंटाईल मुलांसाठी 90 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा क्लोजिंग स्टेट जनरल मेरिट नंबर 28,000 आहे. मुलींसाठी कट ऑफ पर्सेंटाईल 86 पर्सेंटाईल आहे आणि त्याचा क्लोजिंग स्टेट जनरल मेरिट नंबर 40,000 आहे. मुलं असतील अथवा मुली असतील किंवा कुठलीही कॅटेगरी असेल तर आपला जो काही स्टेट जनरल मेरिट नंबर आहे त्यानुसारच ॲडमिशन होणार आहेत. पुढची ब्रँच बघूया, सिव्हिल इंजिनिअरिंग. ही ब्रँच देखील 1960 पासून ह्या ठिकाणी आहे आणि याचा मागच्या वर्षी म्हणजे 2024 सालचा जो कट ऑफ आहे तो आपण बघू शकता. ओपनमध्ये 86 पर्सेंटाईल कट ऑफ आहे तर स्टेट मेरिट नंबर मुलांसाठी 38,000च्या आतमध्ये पाहिजे तर मुलींसाठी 45,000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकते. इतर कॅटेगरीसाठी त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट जनरल मेरिट नंबर आपण बघू शकता. तर असं हे ब्रँच वाईज आपण बघितलेलं आहे. असंच आपण कॅटेगरी वाईज आता कट ऑफ बघणार आहोत. कॅटेगरी वाईज जो काही कट ऑफ आहे त्यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला ह्या कॉलेजमध्ये कुठली ब्रँच मिळू शकते हे आपल्याला लक्षात येईल. ह्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल
तर सबस्क्राईब करा. तर आता आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ बघणार आहोत. हा कॅटेगरी वाईज कट ऑफ खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये पहिली कॅटेगरी बघणार आहोत ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीसाठी 40% सीट्स आहेत. तर प्रत्येक ब्रँचमध्ये ओपन कॅटेगरीच्या जनरलमध्ये आणि लेडीजसाठी किती सीट्स आहेत आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. तसेच त्याचा जनरलचा कट ऑफ आणि लेडीजचा कट ऑफ किंवा त्याचा स्टेट मेरिट नंबर हा देखील आपल्याला बघायला मिळेल. आपली ओपन कॅटेगरी असेल तर आपले जे काही पर्सेंटाईल आलेले आहेत, आपली जे काही मेरिट रँक आलेली आहे स्टेट मेरिट नंबर, तर त्यानुसार आपण बघू शकता आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रांच मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघूया EWS. तर EWS मध्ये 10% सीट्स असतात. म्हणजे प्रत्येक ब्रँचमध्ये 60चा इंटेक आहे तर त्याच्या 10% म्हणजे 6 सीट EWSच्या आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि त्याची स्टेट जनरल मेरिट नंबर आपण बघू शकता. कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच पाहिजे असेल तर आपले 96 पर्सेंटाईल पाहिजेत आणि आपली रँक 12,000च्या आतमध्ये पाहिजे. पुढची कॅटेगरी बघूया शेड्यूल कास्ट. तर ह्या ठिकाणी प्रत्येक ब्रँचमध्ये जनरलच्या आणि लेडीजच्या सीट्स तसेच त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि स्टेट जनरल मेरिट नंबर आपण बघू शकता. तर आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रांच मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघूया ST कॅटेगरी. ह्यासाठी देखील आपण आपले जे काही पर्सेंटाईल आहेत त्यानुसार इथं चेक करू शकता. आपल्याला आपल्या पर्सेंटाईल आणि जे काही स्टेट जनरल मेरिट नंबर आहे त्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी आपण बघूया NTA किंवा VJDT असं देखील आपण म्हणतो. तर ह्यामध्ये जनरलमध्ये आणि लेडीजमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल तसेच क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर आपण ह्या ठिकाणी बघू शकता. पुढची कॅटेगरी आहे NTB आणि ह्यासाठी नंबर ऑफ सीट्स आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आपण बघू शकता. मुलींना इथं 0 सीट्स जरी दिसत असतील तरी मुलींचे पर्सेंटाईल मुलांपेक्षा जास्त असतील तर त्यांना जनरलमधली सीट देखील मिळू शकते. तर ह्या ठिकाणी मिनिमम पर्सेंटाईल 68 पर्सेंटाईल आहे मुलींसाठी. तर मुलांसाठी 76 पर्सेंटाईल आहे. त्याच्यावरती मार्क्स असतील तरच आपल्याला ह्या कॅटेगरीमधून ह्या कॉलेजमध्ये ब्रँच मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघूया NTC. तर ह्या कॅटेगरीमध्ये जनरलच्या आणि लेडीजच्या किती सीट्स आहेत प्रत्येक ब्रँचमध्ये आणि त्याचा कट ऑफ पर्सेंटाईल आणि क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर आपण बघू शकता. गव्हर्मेंट कॉलेजमध्ये JEEच्या बेसिसवरती सीट नसतात. त्यामुळं इथं ऑल इंडिया मेरिट नंबर इथं येणार नाही. सर्व ॲडमिशन CETच्या बेसिसवरती होतात. त्यामुळं इथं महाराष्ट्र स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. पुढची कॅटेगरी बघूया आपण NTD आणि ह्यासाठी प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत आणि त्याचा जनरलचा काय कट ऑफ आहे, लेडीजचा काय कट ऑफ आहे आपण बघू शकता. नेक्स्ट कॅटेगरी आहे OBC. OBCमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच पाहिजे असेल तर आपलं पर्सेंटाईल 96 पर्सेंटाईलच्या वरती पाहिजे आणि आपली स्टेट मेरिट नंबर 9,000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकेल. इतर ब्रँचसाठी आपलं काय पर्सेंटाईल पाहिजे किंवा काय मेरिट नंबर पाहिजे हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. आपले जे काही पर्सेंटाईल आहेत किंवा जे काही मेरिट नंबर आपला मिळालेला आहे त्यावरून आपल्याला इथं लक्षात येईल की आपल्याला ह्या ठिकाणी कुठली ब्रांच मिळू शकते. पुढची कॅटेगरी बघूया SEBC. तर ह्या कॅटेगरीमध्ये जनरलच्या आणि लेडीजसाठी प्रत्येक ब्रँचमध्ये किती सीट्स आहेत, त्याचा स्टेट मेरिट नंबर काय आहे आणि कट ऑफ पर्सेंटाईल काय आहेत हे आपण बघू शकता. नेक्स्ट कॅटेगरी बघूया TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हियर स्कीम. तर प्रत्येक ब्रँचच्या जो काही इंटेक आहे त्याच्या 5% सीट्स TFWSच्या असतात. परंतु ह्या TFWSसाठी आपल्याला वेगळा चॉईस कोड ऑप्शन फॉर्म भरत असताना द्यावा लागणार आहे. अदरवाईज TFWSमधून आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही. तर ह्यासाठी चॉईस कोड जो आहे तो स्लाइटली चेंज होणार आहे. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्याचा जो काही चॉईस कोड आहे त्या चॉईस कोडमध्ये शेवटी 0 आहे. त्या 0च्या ठिकाणी 1 करायचं आहे आणि पुढे T ॲड करायचं आहे तर आपला TFWSचा चॉईस कोड तयार होईल.
आपलं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल आणि रजिस्ट्रेशन करत असताना TFWSला एस केलेलं असेल तर आपल्याला TFWSचा चॉईस कोड ऑप्शन फॉर्म भरत असताना देता येईल, अदरवाईज देता येणार नाही. तर ह्या ठिकाणी आपण TFWSचा कट ऑफ पर्सेंटाईल तसेच क्लोजिंग स्टेट जनरल मेरिट नंबर किती आहे हे आपण बघू शकता. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल तर आपला स्टेट जनरल मेरिट नंबर 4000च्या आतमध्ये पाहिजे तर आपल्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ही ब्रँच मिळू शकते. तर अशा टोटल 18 सीट TFWSच्या ह्या कॉलेजमध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण ब्रँच वाईज तसेच कॅटेगरी वाईज 2024 साली म्हणजे मागच्या वर्षी ह्या कॉलेजचा काय कट ऑफ होता वेगवेगळ्या ब्रँचमध्ये हे आपण बघितलेलं आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.